पेरेंट्स, तुम्हाला मतदानाची किती माहिती आहे याच्याबद्दल हा प्रोग्राम आपण करतो. सगळ्यांनी ज्याला उत्तर येतं त्याने हात वर करायचं. मी 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 ओके. माईक मी देते जवळ. आधी प्रश्न विचारूया. हो येते येते. तुम्ही कामता मॅडम लक्ष देतील. जो कोण हात आधीवर करतो. मतदानाचा अधिकार कोणत्या वर्षी वयाच्या कितव्या वर्षी दिला जातो? व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. वयाच्या मतदानाचा अधिकार वयाच्या 18 वर्षी दिला जातो. शाबास. जोरदार टाळ्या. 1 मार्क मिळालेला आहे. राखीला 1 मार्क मिळालेला आहे. जायचा दुसरा प्रश्न. बरं. किती तारखेला या वर्षीच्या निवडणुका सांगा. यांनी पण एक उत्तर बरोबर दिलं. दोघींना 1-1 मार्क मिळालेला आहे. आणि मतदानाची वेळ काय आता? अर्चना. सकाळी 7 ते संध्याकाळी 7:30. टिक टिक 1. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. बघा. सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. कारण आपण टाळ्या वाजवायला पण जातोय. म्हणून सरकारने विचार केला आहे ना की बाबा अर्धा तासातून गृहिणींना झोपू द्यावं. म्हणजे खाऊन पिऊन मतदानाला येतील. पिऊन नाही जायचं, खाऊन जायचं. ओके. 1 आणि 1 ना मार्क मिळाले. आता आपण मतदानाला आलो बूथवरती. तर मतदानाला आल्यानंतर तिथं जो पहिला अधिकारी बसलेला असतो, जे काम आम्हाला आले, आम्हाला सगळ्यांना, तो काय मागतो? मतदानाचं ओळखपत्र आणि मग ते स्लिप दिलेली असती मतदानाची ती आहे. आणि तो खोलीचा नंबर सांगतो. त्या खोलीत जाऊन मतदान करायचं. ओळखपत्रासाठी मतदान कार्ड आणि आधार कार्ड. हे जोरदार जागरूक मतदार नाही राखीचे. जोरदार. 2 मार्क मिळालेले आहे. 1 झालं. अर्चना काय शून्य घ्यायचं? आपला क्रमांक किती आहे? टाळ्या. 1 मार्क मिळाला अर्चनाला. मतदार दिवस कधी असतो? मतदार दिवस किती तारखेला साजरा केला जातो? टिक टिक 1. 15 नाही हो. 26 जानेवारी. 26 जानेवारी. टिक टिक 2. मतदार दिवस कधी साजरा केला जातो? टिक टिक 3. सगळ्यांना शून्य मिळालेला आहे. येस येस येस. 25 जानेवारी. छान. व्हेरी गुड. शाबास. बघा छोट्या मुलांनी सांगितलं 25 जानेवारी. बाय तो माझाच आहे म्हणून हुशार आहे. थँक्यू सर. इज्जत राखली माझी. निवडणूक किती वर्षांनी होते? निवडणूक 5 वर्षांनी होते. बरोबर आहे. दर 5 वर्ष
परीक्षा नीट होते. निवडणुकीला कोण उभे राहू शकतो? झाले ना राखीचे 3. निवडणुकीला कोण उभा राहू शकतो? अटी काय असतात? कुणी पण उठून उभा राहू सांगा, कोण उभा राहू शकतो? शिकलेला 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं असे. 18 वर्ष पूर्ण झालेलं असलं पाहिजे. 21 वर्ष पूर्ण झालेलं असलं पाहिजे. अर्चनाला 2 मार्क मिळालेले आहेत. नाव काय नाव? सारिका. सारिकाला 1 मार्क मिळाला, अर्चनाला 2 आणि राखीला 3 मार्क मिळालेले आहेत. टाळ्या वाजवायच्या. जोरात जोरात जोरात. साधे प्रश्न होते मतदानाचे. माननीय कांता मॅडमला, आपल्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका यांनी राखीला श्रीफळ आणि पुष्प द्यावं अशी मी विनंती करते. हे आमच्यातर्फे बक्षीस आहे. थँक्यू सो मच फॉर पार्टिसिपेट. बघा, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. भाग घेतला, बक्षीस मिळालं, है ना? थँक्यू सो मच एव्हरीवन.